राजन साळवी यांनी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय अखेर पक्का केलाय। ते ठाण्यामध्ये शिंदेंसोबत येणार आहेत। उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारून राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करतील। राजन साळवी हे माजी आमदार आहेत। गेले इतके दिवस ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटामध्ये कार्यरत होते। आता राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली आहे आणि ते शिंदेंच्या नेतृत्वात काम करायला तयार झाले आहेत। त्यांचा दुपारी ठाण्यामध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। आमचे एकनाथ शिंदेवरती माझा विश्वास आहे। या पक्षामध्ये मी काम चालू करतो आजपासून आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये माझ्या कामाच्या पद्धतीवरती, माझ्या संघटन कौशल्यावरती या संपूर्ण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शिवसेना वाढवल्यानंतर त्यांना योग्य वाटेल ते निर्णय ते योग्य घेतील। पण मला नक्की खात्री आहे की माझा एक मोठ्या भावासारखं माझ्यावरती ते विश्वास व्यक्त करून भविष्याच्या कालखंडामध्ये नक्कीच मला सन्मान देतील, ही माझी अपेक्षा आहे। आदित्य साहेब आमचे नेते होते। मी एक शिवसैनिक छोटा आहे, त्यांच्यावरती बोलणं उचित नाही आहे। माझं काम, माझं कार्य हे माझ्या मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्या लोकांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी काम करतो। गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि 3 टर्म आमदार म्हणून काम करतो आणि उपनेता म्हणून। 2024चा जो माझा पराभव झाला, तो पराभव माझ्या जिवारी लागला। कारण ह्या पराभवाला कारणीभूत आमचे शिवसेनेचेच नेते आणि पदाधिकारी त्यामध्ये समोरच्या उमेदवाराला सामील झाले होते। आणि अशा पार्श्वभूमीवरती मी संपूर्ण ही अहवाल शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिला होता आणि त्यानंतर मला वाटलं की आपण थांबावं। आमचे सहकारी प्रतिनिधी कुणाल भोईटे या निमित्ताने आपल्या सोबत जोडले जात आहेत। कुणाल भोईटे आता त्याच ठिकाणी आहे जिथे थोड्याच वेळात राजन साळवी पोहोचतील। कुणाल भोईटे, मुख्य मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की किरण सामंत आणि राजन साळवी यांच्यातली दिलजमाई झाली आहे अशी माहिती मिळतेय। भविष्यात दोघांच्या साठीच्या वाटा निश्चित झाल्या आहेत का? अगदी बरोबर आहे प्रसाद सर। खरं तर ज्या लांजा राजापूर मतदारसंघातून दुहेरी लढत पाहायला मिळाली होती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजन साळवी हे सामोरे जात होते या निवडणुकीला, तर शिवसेनेकडून किरण सामंत हे सामोरे जात होते। त्यामुळे निवडणुकीतले एकमेकांसमोरचे उमेदवार, आता जे समोरचे उमेदवार होते उभाटा गटाचे, ते आता स्वतः शिवसेनेमध्ये येत आहेत। मात्र गेले 2 दिवस ही चर्चा रंगली होती की लांजातले जे काही शिवसैनिक आहेत हे राजन साळवी यांना घ्यायला तयार नाही आहेत किंवा त्यांच्याशी दिलजमाई करायला तयार नाही आहेत। मात्र काल रात्रीचं चित्र हे वेगळं पाहायला मिळालं, ज्यावेळेस मध्यरात्री खलबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यामध्ये चालू होती। त्याच वेळेस उदय सामंत असतील, किरण सामंत असतील आणि सोबत राजन साळवी सुद्धा असलेले पाहायला मिळाले। राजन साळवी आणि किरण सामंत हे एकत्र बंगल्यातनं देखील बाहेर मला एक आणखीन प्रश्न आहे कुणाल 1 मिनिट ऐका। आणखीन एक माझा प्रश्न आहे आणि तो असा आहे की जी व्यक्ती सोडून जाते त्या व्यक्तीच्या बाबत उद्धव गटाची प्रतिक्रिया एकच असते। ते सगळे जण हे ईडी, एसीबी अशा संस्थांच्या मार्फत नाडले जातात म्हणून सोडून जातात असं एक ठरलेलं उत्तर समोर येतं। राजन साळवींच्या बाबत हेच उत्तर दिलं जातंय। आपलं उत्तर या म्हणजे तुम्हाला हे उत्तर पटतंय का? समाधानी वाटता आहात का तुम्ही? प्रसाद सर, जरी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जरी येत असलं तरी मागील म्हणजे 2024ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राजन साळवी अस्वस्थ असलेलं नाकारता येत नाही। त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर देखील भेट घेतली। विनायक राऊतांच्या पराभवाला राजन साळवींना जबाबदार ठरवलं गेलं आणि राजन साळवी यांच्या पराभवाला विनायक राऊतांना जबाबदार ठरवलं गेलं। ही जी नाराजी आहे उघडपणे त्यांनी मातोश्रीवरती देखील बोलून दाखवलेली आहे
आणि त्या ठिकाणी योग्य तो सन्मान मिळत नसल्याचं देखील वारंवार राजन साळवींकडून बोलण्यात आलेलं होतं आणि याचमुळे त्यांचा हा पक्षप्रवेश होत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यांनी आपल्याशी काल रात्री बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे की या ठिकाणी माझा योग्य सन्मान होईल आणि मला त्या पक्षामध्ये कोणताही सन्मान मिळालेला नव्हता आणि 2024चा जो काही पराभव आहे तो जिवारी देखील त्यांच्या लागलेला आहे। म्हणूनच आज ते शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करतायत। प्रसाद सर, कुणाल आपण जोडलेले रहा, या चर्चेत तुमच्या अजून काही उत्तरांच्या सह आम्हाला तपशील जाणून घ्यायचा आहे।